राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य आहे। त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाणे इथे केली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे। या उद्देशाने AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसमध्ये लावण्यात येणार आहे। चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यासोबत वायफाय LED स्क्रीन, GPS प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणे शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे। तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरी सायरनद्वारे लगेच कळणार असल्याने प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले। परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे ही प्रणाली बसवण्यात येत आहे। त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये बदल करण्याचा ध्यास घेतला आहे असे कौतुक उद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले। परिवहन महामंडळाच्या या स्मार्ट बसमध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आले आहेत। तसेच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी बसमध्ये प्रवासी भागात 2 समोर आणि पाठीमागे प्रत्येकी 1 कॅमेरा बसवण्यात आला आहे। तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल GPS ट्रॅकिंग प्रणाली, LCD स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। मोबाईल वर बोलत असेल प्रवासी लगेच त्याला अटकते। डोळे बंद केले मोबाईल वर आहे ना येऊन बघायला लागेल ना। अनाउन्समेंट मी कुठे मागे सुरू केले। यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता आहे, प्रवाशांना सुरक्षितता आहे, होणारे अपघात टळतील। ड्रायव्हर जर झोपत असेल तर लोकांना कळेल, ड्रायव्हर फोनवर बोलत असेल तरी लोकांना कळेल, ड्रायव्हरने ड्रिंक केला असेल तरी लोकांना कळेल ताबडतोब। आणि त्यामुळे होणारे अपघात 0 फॅटॅलिटी, 0 कॅज्युअलिटी आणि 0 ऍक्सिडेंट। बरोबर, चला वायफाय आहे सगळ्यांना तिकडे, सगळे त्याचाही आपल्याला लाभ घेता येईल। पत्रकारांनी देखील लाभ घेऊन बघून डोळे बंद केले मोबाईलवर आहे ना येऊन बघायला दादा मोबाईल खाली काढा। देशामध्ये पहिल्यांदा स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे। याबद्दल मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे CC कॅमेरे आहेत, AI चा अंतर्भाव या ठिकाणी करतायत। ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार, ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार, ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे। आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे, प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा
या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहे या सगळ्याला 100% फुल स्टॉप नंतर भाविक रोरणे जाणार आहेत, एसटी देखील स्मार्ट होते। बिलकुल एसटी पण स्मार्ट होती आहे, रोरो सेवाही होती आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची ही सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे, स्मार्ट सेवा, सुरक्षित सेवा। आज जो ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार। ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे, प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते। याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला 100% फुल स्टॉप मिळेल। पहिल्यांदा स्मार्ट बसची संकल्पना येणार आहे। काय खासियत या बसमध्ये एकंदरीत प्रवास किती फायदा होईल सर्वसामान्य जे काही ग्राहक प्रवासी आहेत त्यांना? प्रामुख्यानं आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये CCTV कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहे, वायफायच्या सुविधा आहेत त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीनं आम्ही ती रचना करतोय। आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत। तर त्यापैकी अनेक बसेस ज्या आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे। परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे। त्या अंदाजे आमच्या 5-1000 बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या आणि नवीन आहेत तर ह्या 3000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आहे की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही। निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये यासाठी CCTV यंत्रणा पाहिजे। बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे। बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब स्लीप ॲनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे। जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदनसुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे। अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतो आहे। जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 CCTVचे कॅमेरे आहेत।